नमस्कार, स्वयंपाक चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बनवूया शेवयांची खीर. तर इथे मी रंगीत शेवया म्हणजेच गुलाबी कलरच्या शेवया घेतलेल्या आहेत. ह्या शेवया माझ्या भाच्याच्या लग्नात मुलीकडचं रुखवत होतं, तर तिकडच्या ह्या शेवया आहेत पुण्याकडच्या. तर आपण आज ह्या रंगीत शेवयांची खीर बनवूया. आज गुरुपौर्णिमासुद्धा आहे. गुरुपौर्णिमेच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तर आपण खीर बनवायला घेऊया. तर इथे गॅसवर कढईत मी तूप करून घेतलं आहे. थोडे काजू घालूया, थोडे आपण फ्राय करून घेऊया. इथे मी काजू थोडे फ्राय करून घेतले, आता आपण काढून घेऊया. आता आपण त्याच तुपात शेवया घालूया. थोड्या अशा कुक करून घालायच्या. तर इथे मी पाहिजे तेवढे शेवया घेतलेले आहेत. साधारणपणे पाऊणवाटी शेवया घेतल्यात. आता ह्या सुद्धा थोड्या आपण परतून घेऊया. आता याचा जरासा कलर चेंज झाला ना, गॅस बारीक करूया. आता आपण याच्यामध्ये दूध घालूया. उकळून थंड केलेलं दूध आहे. थोडंसं पाणी, 1.5 वाटी दूध आणि अर्धी वाटी पाणी घातलेलं आहे. आता याला सारखं ढवळत राहूया आणि एक उकळी काढून घेऊया. आता इथे एक उकळी आलेली आहे. आता आपण याच्यामध्ये अर्धी वाटी साखर घालूया. तळलेले काजू घालूया. छान मिक्स करून घेऊया. वेलची पावडर घालूया, पाव चमचा. आता 3-4 मिनटं शिजून घेऊया. छान इथे मी खीर 2-3 मिनिटं शिजून घेतली आहे. आता छान आपल्या शेवया पण शिजलेल्या आहे. या शेवया आपण फालुदामध्ये सुद्धा वापरू शकतो, छान दिसतील. आता आपण गॅस बंद करूया, बाउलमध्ये सर्व करूया. ते मी बाउल घेतला आहे. आपण खीर बाउलमध्ये सर्व करूया. खीर मी बाउलमध्ये सर्व केलेली आहे. तुम्ही ही खीर गरमसुद्धा खाऊ शकता किंवा मग फ्रीजमध्ये ठेवून थंड करूनसुद्धा खाऊ शकता. तर आपली रंगीत शेवयांची खीर खाण्यासाठी तयार आहे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.